अंमली पदार्थ व नशामुक्ती पनवेलसाठी दिनांक 10 मार्च 2026 रोजी पनवेल महानगरपालिका कार्यालयासमोर आरपीआय आठवले गटाच्या नेत्या तसेच धर्मवीर कामगार सेनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा प्रियंकाताई गाडे यांच्या नेतृत्वाखाली जन आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीधारक व नागरिकांचा प्रतिसाद मिळाला। या आंदोलनाची दखल घेत नार्कोटिक्स विभागाने तात्काळ कारवाई करत शेळी फार्मच्या नावाखाली अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपींवर धाड टाकली। या कारवाईत आरोपींना ताब्यात घेऊन सुमारे 5,39,000 रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले। या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पुणे येथील सराईत आरोपी तसेच कळंबोली परिसरातील निगडे व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। प्रियंकाताई गाडे या सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असून गेल्या 4 ते 5 वर्षांपासून महिला सक्षमीकरण, स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य तसेच महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत। यावेळी त्यांनी सांगितले की देश नशामुक्त झाला तरच आपल्या पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित राहील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचारांवर चालणारी पिढी घडवण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे। आपल्या परिसरात अंमली पदार्थांचे प्रकार दिसल्यास त्याविरोधात आवाज उठवून समाज प्रबोधन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।